नमस्कार सर्वांना, माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी क्विक आणि इझी अशी रेसिपी पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, मुळ्याची पानं घेतलेली आहेत मी। छान अशी मस्त हिरवीगार पानं आहेत, पाहू शकता। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी। आता मी याला कापून घेणार आहे। हे कापेपर्यंत मी मसाला दाखवते तुम्हाला काय काय लागणार आहे आपल्याला तो। तर पहा, या ठिकाणी मी काय बघता ठेचून मसाला बनवणार आहे। लसूण घेतलेला आहे बराचसा आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण हिरव्या मिरचीचा करणार आहोत, त्यामुळे मिरच्या आणि लसूण मी जास्त घालते, त्यामुळे छान चव लागते भाजीला। तर पहा, अशा पद्धतीने छान असं ठेचून घेऊया। ठेचून घेतले की काय होतं, चव आणखी मस्त लागते। लसूण आणि मिरची एकत्र, थोडंसं जिरं घालून घेते, ते सुद्धा छान असं बारीक करून घेऊया आपण। पहा, या पद्धतीने असं मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। हे पहा, अगदी एकदम क्विक आणि इझी अशी रेसिपी आहे। पहा, मसाला असा वाटून झालेला आहे माझा। आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं आहे आपण। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी छान अशी तडतडली की नंतर आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत। छान असं जिरं मस्त फुललं आहे, पाहू शकता। आता मी 2 छोटे कांदे कापून घेतले होते बारीक, ते कांदे यामध्ये घालून घेते। कांदे छान असे परतून घ्यायचे मस्त आपल्याला। या भाजीमध्ये लोह देखील चांगलं असतं आणि पचन देखील सुधारतं या भाजीने। तर आता आपण या भाजीमध्ये आपण जो वाटून घेतला होता मसाला, तो यामध्ये घालून घेऊया। पहा, मिरची, लसूण आणि जिरं यामध्ये टाकून घेऊ आणि दोन्ही छान असं मस्त परतून घेऊया। तसंच ही भाजी पचायला देखील खूप हलकी असते, चवीला सुद्धा छान लागते। अगदी झटपट अशी होणारी ही भाजी आहे। पहा, मस्त असं परतून झालेला आहे आपला कांदा आणि तो मसाला। आता यामध्ये मी हळद घालून घेते, 1 चमचा। पहा, जास्त मसाले आपण तिखट नाही घालणार, त्यामुळे हिरवं मिरची मी जास्त घातली होती। आता यामध्ये मी कापून घेतलेला मुळ्याची पानं घालते। हे पहा, मी मुळा नव्हता कापला, फक्त मुळ्याची पानांची भाजी करते। हे पहा, सर्व मुळ्याची पाने यामध्ये घालून घेतलेली आहेत मी। पहा, सर्व अशी भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची, झाकण न ठेवता देखील एकदम पटकन शिजते भाजी, हिला वाफ द्यायची देखील गरज नाही आहे। पहा, मोठ्या गॅसवरच एकदम 5 ते 10 मिनटात आपली भाजी तयार होणार आहे। सारखी अशी हलवून घेते। पहा, मीठ अजून नाही घातलेलं, मीठ आपण थोडंसं घालूया आता। पहा, मीठ घालून घेतले चवीप्रमाणे। आता छान अशी मस्त परतून घेऊ तिला आपण। अशी शिजणार आहोत आपण, चवीला देखील छान लागते ही भाजी। तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला थोडा जरी, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील। पहा, आपली भाजी शिजत आलेली आहे जवळजवळ 50%। तुम्हाला आवडत असेल तर मुळा देखील बारीक कापून टाकला तरीसुद्धा चालेल यामध्ये, तो देखील छान लागतो चवीला। म्हणजे फक्त पानांची करायची होती, पण मी फक्त मुळ्याच्या पानांचीच भाजी केली आहे। पहा, किती लवकर अशी भाजी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता। एकदम मस्त भाजी शिजली आहे आपली, भाजी तयार झाली आहे। पहा, कलर देखील चेंज झाला नाही भाजीचा, एकदम हिरवागार मस्त आहे। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। पहा, मी तुम्हाला आता डिशमध्ये सर्व करून दाखवते भाजी। हे पहा, तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा तोंडी लावायला डाळ भाताबरोबर देखील घेऊ शकता। अशा पद्धतीने आपली मुळ्याची पानांची अगदी क्विक अशी रेसिपी तयार झाली आहे। तसेच तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय, थँक्यू।